पुण्यातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये नेहा आणि रोहन पहिल्याच वर्षापासून एकत्र होते. पहिल्या बेंचवर बसून नोट्स लिहिणं, कॅन्टीनमध्ये कटिंग चहा शेअर करणं, प्रोजेक्टसाठी रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणं, सगळ्या गोष्टींमध्ये ते एकमेकांसाठी आवश्यक झाले होते. कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटायचं की ही जोडी नक्कीच लग्नापर्यंत पोहोचेल. नेहा त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होती. तिने स्वप्न रंगवली होती, एक घर, त्यात दोघं, करिअर आणि एक छानसं आयुष्य. पण रोहन मात्र नेहमीच थोडा सिक्रेटिव्ह होता. त्याचा मोबाईल नेहमी पासवर्डने लॉक केलेला असायचा आणि तो चार्ट्स कधीच नेहाला दाखवायचा नाही. सुरुवातीला नेहा हसून दुर्लक्ष करायची. अरे ही मुलं असंच असतात असं ती स्वतःला समजवायची. पण एकदा नेहाच्या डोळ्यासमोर अचानक त्याच्या स्क्रीनवर मेसेज चमकून गेला, मिस यू जान. नेहाचं मन धडलं. तिने रोहनला थेट विचारलं, हे काय आहे, कोण आहे ही जान? रोहनने खोटं हसू आणत म्हणाला, अगं काही नाही, जुनी फ्रेंड आहे. तुला सांगितलं तर तू गैरसमज करशील म्हणून नाही सांगितलं. त्या दिवशी नेहा गप्प बसली आणि मनात खोलवर शंकेची बीज रोवली गेली. तिला रोहनच्या वागण्यातल्या छोट्या छोट्या बदलांकडे लक्ष जाऊ लागलं. फोनवर सतत हसणं, अचानक गायब होणं, रात्री उशिरा कुठेतरी चॅट करणं. काही दिवसांनी कॉलेज टूर ठरली. सगळे मित्रमंडळी गोव्याला गेले. तिथं मजा मस्ती सुरू असताना नेहाला जाणवलं की रोहन वारंवार कुठेतरी अदृश्य होत आहे. रात्री उशिरा तो टेरेसवर जाऊन सतत फोनवर बोलत होता. नेहाला संशय आला आणि तिने तिच्या मैत्रिणीला सांगून तपास सुरू केला. हळूहळू सत्य बाहेर आलं. रोहनच्या दुसऱ्या कॉलेजच्या सिमरन नावाच्या मुलीसोबत गुप्त अफेअर सुरू होतं. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या मनातले सगळे स्वप्न कोसळले. दुसऱ्या दिवशी तिने रोहनला थेट गाठलं. रोहन, खरं सांग, माझं प्रेम तुझ्यासाठी काय होतं? फक्त खेळ? मी तर तुला माझं सगळं आयुष्य मानलं. रोहन काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, नेहा तू खूप चांगली आहेस, पण मला एक्साइटमेंट हवी होती. सिमरनबरोबर मज्जा आहे, थोडं हटके, थोडं लफडं, तुला समजणार नाही. तो क्षण नेहासाठी अत्यंत वेदनादायक होता. तिला जाणवलं की ज्याच्यावर तिने आयुष्यभराचा विश्वास ठेवला तो तिच्यासाठी फक्त वेळ घालवण्याचं साधन होतं. तिने ठाम निर्णय घेतला. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली, रोहन, प्रेम आणि लफडं यात फरक आहे. मला माझ्या आयुष्यात खरं नातं हवंय, खेळ नको. आजपासून तुझ्या जगात तू आणि तुझे लफडे, माझा काही संबंध नाही. टूरवरून परतल्यावर नेहाने रोहनला कायमचं ब्लॉक केलं. कॉलेजमध्येही त्याच्याशी बोलणं बंद केलं. रोहनला सुरुवातीला फारसा फरक पडला नाही. त्याचं लक्ष सिमरनकडे होतं. पण काही महिन्यातच त्याचं ते नातंही कोसळलं. सिमरनलाही कळलं की रोहन खरं सिरियस नाही. तिच्यासाठी तो फक्त थोडा थ्रिल शोधणारा मुलगा होता. तिने त्याच्याशी संपर्क तोडला. रोहन एकटा पडला. त्याच्या सोबती ना सिमरन होती ना नेहा. त्याला तेव्हा उमगलं की लफडं करताना क्षणभराची मजा मिळते, पण खरं प्रेम मिळवायला आयुष्यभर लागतो. नेहा मात्र हळूहळू स्वतःला सावरत पुढे निघाली. तिने करिअरवर लक्ष केंद्रित केलं, नवीन मित्र जोडले. तिच्या आयुष्यात नंतर असा माणूस आला ज्याने तिला कधीच शंका घ्यायला लावली नाही, ज्याच्यासोबत ती सुरक्षित, महत्त्वाची वाटली. रोहनला मात्र त्याच्या केलेल्या लफड्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागली. तर मंडळी, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.